नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नवीन भागामध्ये स्वागत आहे. आपण समोर जे लाल कलरचे कौलरू पाहतोय ते आहे हॉलिडे होम कन्याकुमारी. जे हॉलिडे होम आहे ते कोलम रोड आहे, त्या रोडवरती आहे. याला दोन्ही साईडने जाता येते. दोन्ही साईडहून जे चौक आहे तिथून अर्धा किलोमीटरच्या डिस्टन्सवरती हे हॉलिडे होम आहे. तो त्या रस्त्याने काल खालती आलो होतो हॉलिडे होमकडे, पण इकडून खालचा रस्ता आहे. इकडून पण तुम्ही तिरुनेवेली आणि जे मधुरा आहे तिकडून येऊ शकता. इथे हे आपलं हॉलिडे होम आहे. आता आपण आतमध्ये जाऊन पाहूत. इथे आल्यानंतर बाहेर साईडला तुम्ही कार पार्किंग करू शकता. इथे हे सिक्युरिटी रूम आहे. हॉलिडे होम हे जे कन्याकुमारी रेल्वे स्टेशन आहे तेपासून एक 1.1 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि याचं बुकिंग तुम्ही जे ई संपदा साईट आहे त्यावरून करू शकता. तुम्ही स्वतः येत असाल तर स्वतःसाठी, किंवा फॅमिली येत असेल तर फॅमिलीसाठी, आणि जर तुमचे नातेवाईक वगैरे कोण येत असेल तर त्यांच्यासाठी पण तुम्ही ते बुकिंग करू शकता. जर तुम्ही स्वतः येत असाल तर जे बाकीचे फॅमिली मेंबर डिटेल आहे ते टाकण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या ID द्वारे जी रूम आहे तुम्ही ते बुक करू शकता. इथे तुम्हाला AC नॉन AC रूम अवेलेबल असतील. 2 बेडेड, 3 बेडेड, 4 बेडेड. हे रिसेप्शन आहे या साईडला. हे एंट्रन्स लॉबी आहे. चेक इनच्या अगोदर तुम्ही ते वेट करू शकता. इथे तुम्हाला जे बुकिंग केलं आहे ते बुकिंग रिसिप्ट देऊन तुमचं जे डिपार्टमेंटल ID आहे ते देऊन एंट्री करून चावी घ्यायची. इकडे फर्स्ट फ्लोर आहे वरती, आणि इकडे खालती हा ग्राउंड फ्लोर आहे. दोन्ही साईडला अलग अलग रूम आहेत. एकाच कंटिन्यू रूम नाही आहेत. काही रूम एका साईडला, काही रूम त्या साईडला आहेत. दोन 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 रूम आहेत अशा. तुम्हाला नंतर शोधावं लागेल, नाही तर विचारावं लागेल इथे रूम कुठे आहे ते. मिक्स आहेत. काही 200च्या पण खालती आहेत, आणि जी 1पासून आहेत त्या पण काही खालती आहेत, वरती आहेत. एकूण जो परिसर आहे तो एकदम स्वच्छ आणि सुंदर असा आहे. एकदम प्रशस्त असतं हे हॉलिडे होम आहे. आता हे 204 इथं आहे, 201 आहे. इकडे छोटेखानी गार्डन आहे. ही रूम नंबर 105 आहे. म्हणजे ते 204 होते त्याच्यानंतरची आहे. इकडे वरती 102, 103 आणि 104 आहे. डायनिंग हॉल पण इकडेच आहे. आता आपल्याला जे स्टेअरकेस आहे त्या चढून वरती जावं लागेल. हे समोरचे 103 आहे. ही 104 आहे. इथे ज्या 2 बेडेड, 3 बेडेड आणि 4 बेडेड AC आणि नॉन AC रूम आहेत त्याचे चार्जेस तुम्ही भेट देताय, किंवा तुमचे नातेवाईक किंवा तुमची फॅमिली भेट देते, त्यानुसार त्याचे चार्जेस अलग अलग राहतील. ही 103 डायनिंग हॉल इकडे आहे ह्या साईडला. डायनिंग हॉल आहे. हॉलिडे होमचं जे लोकेशन आहे ते एकदम बेस्ट आहे. येथून एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला जे स्वामी विवेकानंद यांचे जे रॉक मेमोरियल आहे ते पण पाहायला मिळेल. आणि जेथे 3 समुद्राचा संगम होतो, जेथे की बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरब समुद्र यांचा संगम होतो, ते ठिकाण, ते मंदिर पण येथे जवळच आहे. ते पण तुम्ही येथे पाहू शकता. आता ज्या रूम नंबर आहे 213 ते 215 ती ह्या साईडला आहे. इथे 214 आहे ही वाली. ही वाली 213 आहे आणि ही वाली 215 आहे. जो फर्स्ट फ्लोर आहे, फर्स्ट फ्लोरला कोणते रूम आहेत ते पाहूत आता.
210 आहे 210. ही 207 आहे समोरची. ही 209 आहे. ही 208 आहे. ही 211. येथील फिरण्यासारखी जी काही ठिकाणे आहेत ती येथून एक 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहेत. तुम्ही येथून पायी पण फिरू शकता. आता आपल्याला पायऱ्या उतरून खालती जायचं आहे. ज्या काय बाकीचे रूम आहेत त्या पाहूत. येथील रूमचे जे चार्जेस आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. 2 बेडेड AC नॉन AC, 3 बेडेड AC नॉन AC आणि 4 बेडेड AC नॉन AC रूम आहेत. ते सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर स्वतः येत असेल तर त्यासाठीचे हे जे चार्जेस आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि तुमची फॅमिली वगैरे येत असेल तर त्याचे वेगवेगळे चार्जेस असतील ते तुम्ही ई संपदा साईटवरती चेक करू शकता. ही 106 आहे. ही 107 आहे. 203 आहे. जर तुम्ही केंद्र सरकार कर्मचारी असाल तर तुम्ही एक 60 दिवस ॲडव्हान्समध्ये रूम बुक करू शकता. आणि जर तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल तर तुम्ही एक 15 दिवस अगोदर येथील ज्या रूम आहेत त्या बुक करू शकता. 205 आहे. 202 आहे. ही 205 आहे. इकडे 202 आहे. जे काही हॉलिडे होम असतात तिथे जे ग्रेड पे ज्यांचा पे स्केल जास्त आहे त्यांच्यासाठी VIP सूट अवेलेबल असतात. परंतु हे जे कन्याकुमारी हॉलिडे होम आहे येथे सर्वांसाठी सेमच रूम आहेत. 2 बेडेड, 3 बेडेड आणि 4 बेडेड. VIP सूट इथे अवेलेबल नाही आहेत. आणि इथूनच खाली जो एंट्रन्स आहे, एंट्रन्स लॉबी आहे, तिकडे जाता येते. येथील ज्या रूम आहेत ते कोण कोण बुक करू शकते ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आता आपण ज्या रूम आहेत 3 बेडेड आणि 4 बेडेड त्या आतमधून कशा आहेत त्या पाहूत. 214 आहे. ही रूम नंबर 214 आहे. 3 बेडेड आहे. आल्यानंतर तुम्हाला एक बाहेर टीव्हीची जी रूम आहे ती छोटी रूम आहे. तिथे तुम्हाला टेबल वगैरे दिला गेला आहे. आतमध्ये तुम्हाला 3 बेड दिसतील. तसेच वरती फॅन आहे. तसेच AC वगैरे दिले गेले. एक कपबोर्ड पण आहे. येथील ज्या रूम आहेत त्या एकदम प्रशस्त आहेत आणि सुटसुटीत आहेत. साईडला कोणत्या बिल्डिंगचं काम नसल्यामुळे बाहेरचा जो प्रकाश पण येतो तो इथे चांगला येतो. त्यामुळे रूम एकदम फ्रेश वाटतात. हे 3 बेड आहेत. इथे वॉश बेसिन आहे. गिझर दिला गेला आहे. एक्झॉस्ट फॅन आहे. ही रूम फर्स्ट फ्लोअरला आहे. रूम थोड्या अलग अलग आहेत. 2 रूम इकडे, 2 तिकडे, 4 तिकडे, 3 तिकडे अशा तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यावं लागतील. एकाच साईडला जसं बिल्डिंगमध्ये रूम असतात तशा नाही आहेत. आता आपण 4 बेडेड रूम पाहूत. रूम 206 4 बेडेड. स्टार्टिंगलाच लेफ्ट साईडला वॉशरूम आहे. गिझर वगैरे दिला गेला आहे. गिझरचा पॉईंट. त्यानंतर कपबोर्ड आहे. त्यानंतर हा छोटेखानी एक हॉल आहे. इथे एक बेड आहे. त्या बेडला AC दिला गेला आहे. फॅन आहे. कपबोर्ड आहे. टेबल आहे. इकडे ड्रेसिंग टेबल आहे. ही पण रूम फर्स्ट फ्लोअरला आहे. आणि जी दुसरे 2 बेड आहे ते साईडला आहेत. इथे AC पण आहे. इकडे याला गॅलरी दिली गेली आहे.
एकूणच पाहिलं तर CPW हॉलिडे होम कन्याकुमारी हे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक चांगला, सुरक्षित आणि बजेट फ्रेंडली राहण्याचा पर्याय आहे. येथील वातावरण शांत असून खोल्या स्वच्छ आणि प्रशस्त आहेत. आवश्यक सोयीसुविधा पण इथे उपलब्ध आहेत. जर तुम्हाला आलिशान हॉटेल नको असेल आणि स्वस्त व सुरक्षित आरामदायी निवास हवा असेल तर हे हॉलिडे होम नक्कीच विचार करण्यासारखा पर्याय आहे. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण येथे थांबतोय. लवकरच भेटूया नवीन ठिकाणी, नवीन भागामध्ये. धन्यवाद.